रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिलेली आहे। मात्र या संदर्भात भाजपचे इच्छुक उमेदवार अमोल जावडे किंवा इतर या ठिकाणी नाराजीचा सूर रावेर परिसरात आहेत। अनेकांनी राजीनामे दिल्याचं चित्र आहे। रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत, काय त्यांची प्रतिक्रिया असणार आहे? मी आज सकाळीच अमोल भाऊंशी या संदर्भात बोललेली आहे आणि त्यांनी सांगितलं की ताई माझी कोणतीही नाराजी नाहीये, मी पूर्ण आपल्या सोबत आहे। आणि कारण की संघटनेचे ते इथले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तर मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी शेवटी पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली आहे। निवडणुकीची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यांनी मला विश्वास दिलाय की ताई आपण कोणतीही कमतरता या निवडणुकीमध्ये पडू देणार नाही, मी तुमच्या सोबत आहे आणि जास्तीत जास्त मतांनी आपण ही सीट निवडून आणू, कारण की आपल्याला तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री होताना बघायचं आहे। म्हणून आपल्या मतदारसंघातनं जास्तीत जास्त मतदान आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न राहतील असं त्यांनी मला विश्वास दिला। एकंदरीत ननद भाऊजाई विरुद्ध चर्चा अशी रंगते जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये की रोहिणी खडसेंचं देखील नाव पुढे येत आहे। आपण कसे या संदर्भात समोर जाणार असलं चित्र जर निर्माण झालं? मला असं वाटतं की मी आधी सुद्धा सांगितलं की जोपर्यंत उमेदवार समोरचा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या सगळ्या विषयांवर चर्चा करून फायदा नाही। आणि जरी तसं असलं, आज पक्षाने उमेदवारी माझी जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळे समोर कोणी उमेदवार जरी असला ते पूर्ण ताकदीने मी या निवडणुकीमध्ये आता उतरलेली आहे। आणि कारण की शेवटी पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामध्ये कुठेही कमी मी पडणार नाही। जास्तीत जास्त मतांनी इथून मी कशी निवडून जाईल याच्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न राहील। कुटुंब म्हटलं तर खडसे आणि एकनाथ खडसेचा आपला परिवार आहे। या संदर्भात आपल्याला उमेदवारी जाहीर झाली तर एकंदरीत काही बोलणं या संदर्भात झालं का? नाथाभाऊंनी सगळ्या घरातल्या लोकांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहे, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत। नक्कीच आज ते जरी त्या पक्षात असले पण पक्ष सुद्धा माझा परिवार आहे। आज पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी मला शुभेच्छा दिल्या, आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, सगळे आदरणीय दानवे साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, जेवढे सगळे सिनियर नेते आहेत सगळ्यांनी, तावडे साहेब असतील, सगळ्यांनी मला फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहे। आज पार्टी म्हणून, माझा परिवार म्हणून ते पूर्ण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे। आज पदाधिकारी कार्यकर्ते काय, शेवटी भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणूनच काम करत असते आणि त्याच्यामुळेच मला ही संधी मिळाली। या सगळ्या वाईट काळामध्ये पण हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज नाथाभाऊ नक्कीच दुसऱ्या पक्षात, आज त्यांच्यावर दुसऱ्या पक्षाची जबाबदारी आहे, पण त्यांनी आशीर्वाद फोनच्या माध्यमातून मला दिलेलेच आहे। काय विजन असणार आहे ताई? केळीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, काय विजन या संदर्भात असणार आहे? केळी आणि कापूस हे दोन विषय आपल्या इथले मुख्य विषय आहेत, तर नक्कीच भविष्यामध्ये या दोघं पिकांसाठी काय क्लस्टर आपल्याला तयार करता येतील का, अजून काय जास्त चांगलं काम करता येईल ह्या संदर्भामध्ये, कारण की शेतकरी हा एक मोठा माझ्या लोकसभेचा खूप मोठा भाग आहे आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील। एक दुसरा शेवटचा प्रश्न ताई तुम्हाला की रावेर लोकसभा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, यातच आता प्रचाराला केव्हा सुरुवात करणार आहात, काय सांगा? आता आदरणीय आमचे नेते गिरीश भाऊ आल्यानंतर मी त्यांची भेट घेईल, कारण की ते आज नाशिकला आहे, ते आल्यानंतर त्यांची भेट घेईल आणि या संदर्भातली सगळी रणनीती ते ठरवतील आणि ज्या पद्धतीने ते आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सगळे पदाधिकारी कामाला लागू। कारण आमदार आहे आपले इथं, संजू भाऊ सावकारे आहे, त्याच्यानंतर चेनू भाऊ आहे, अमोल भाऊ आहे, आम्ही सगळे जे प्रमुख लोक आहे ते सगळे बसतील आणि पुढची रणनीती ते तयार करतील। या होत्या रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे। रवी गोरे, TV9 मराठी, तईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।